अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। आजचा जो ब्लॉग आहे ते तुम्हाला मी रात्री अपडेट दिलं होतं मराठी बिग बॉसचं, आणि इथून पाठीमागचे सुद्धा माझे व्हिडिओ बघा। सूरज चव्हाणला आपलं फुल सपोर्ट होता, कारण खूप चांगला खेळलाय। आणि जे लोक म्हणतात की अल्ला परमेश्वर नाही, अल्ला परमेश्वर गोरगरिबांच्या पाठीशी नसतोय, काय खरं आहे काय असं तसं, तर हे तुम्ही रात्री जे पाहिलेलं आहे, साधारण कुटुंबामधला मुलगा, अतिशय काबाड कष्ट करणारा, अतिशय मेहनती मुलगा, ज्याला आईबाप नाही, ज्याला स्वतःची खाण्याची सुद्धा म्हणजे अशी एक वेळेला परेशानी होत होती, तो मुलगा एक रील बनवत बनवत आज एवढ्या मोठ्या मुकामावर पोहोचलेला आहे। तर त्याचं कारण हेच आहे की खुदा के घर देर है लेकिन अंधेर नहीं। खूप भारी वाटलं आणि थँकफुल करतो मी अल्ला परमेश्वराला की सर्वांच्या विशेष सर्वांच्या शुभेच्छा त्याच्या कामाला आल्या। आणि खऱ्या अर्थानं सूरज जिंकला नाही तर हा महाराष्ट्रामधला एक प्रत्येक सामान्य मुलगा जिंकलेला आहे। जो कोणी स्ट्रगल करतोय फिल्म लाईनमध्ये, जो कोणी असं रील्स बनवतोय, जे काही नवीन असे यूट्यूबर्स आहेत, त्यांनाही खूप मोठं एनकरेज केलेलं आहे सूरज चव्हाणने। पण सांगायचं एवढंच आहे की भारी वाटलं त्याचा व्हिडिओ बघून, आणि रात्री एकच इच्छा होती की फक्त आणि फक्त सूरज विनर व्हावा, सूरजच्या हातात ती ट्रॉफी यावी। विनर आहे सूरज चव्हाण। सूरज चव्हाण हे आला रे आला रे आला रे आला आला, भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का भाऊचा धक्का। आणि सगळ्यात मला दुसरं एक महत्त्वाचं वाटलं जान्हवीचं डिसिजन, कारण तिने जाता जाता सर्वांची माफी मागितली। खूप मोठं मन लागतं, आपण केलेल्या चुकीवरती आपण स्वतः माफी मागणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे स्वतः रितेश सरांनी सांगितलं, जर हे 9 लाख रुपये तू जर घेत नव्हती तर 6वा नंबर तुझा होता। काही वेळ तिच्या नवऱ्याचा चेहरा पडला होता, ते पडणं साहजिक होतं कारण तिने ते डिसिजन घेतलं, पण ते डिसिजन घेणं सुद्धा तिनं ते योग्य घेतलं। 9 लाख रुपये त्याचे भेटले आणि 1 लाख रुपये PNG गाडगिळ अँड सन्स तर्फे तिला ते खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये भेटले। टोटल अमाऊंट 10 लाख रुपये कमवून मोकळी झाली। आणि नाही घेत जर नव्हती ते डिसिजन तर असंही तिच्या हाती काही लागणार नव्हतं, फक्त 1 लाख रुपये आले असते। तर जान्हवीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा, तिने सर्वांची माफी मागितली। आणि राहिला विषय सूरजचा, तर सूरजला केदार शिंदे सर आता एक झापूक झुपूक नावाचा एक मराठी सिनेमा करणार आहेत, आणि त्याच्यामध्ये तो स्वतः लीड ऍक्टर म्हणून त्याला रात्रीच त्यांनी साईन केलेला आहे। आता बाई पण भारी देवाच्या नंतर जो सिनेमा येत आहे केदार शिंदे सरांचा, तो झापूक झुपूक आहे आणि खूप भारी वाटलं। आता इथून पुढे सूरजचे खरे अर्थाने चांगले दिवस सुरू झालेत। आणि टुनवाल मोटर्स तर्फे सुद्धा त्याला एक बाईक EV बाईक देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर PNG तर्फे 10 लाख रुपये देण्यात आलेत आणि 14,60,000 रुपये हे बिग बॉस मराठी यांच्यातर्फे देण्यात आले आहेत कलर्स वाहिनीतर्फे। खूप भारी वाटलं। आपण जेवढं भरभरून कौतुक कराल त्या मुलाचं तेवढं कमीच आहे, कारण मी पाहिलेलं, मला सगळ्यात जास्त त्याची गोष्ट कुठली आवडली, कारण त्याची जी आत्या आली होती, तर त्या आत्या आणि त्याची बहीण ज्या दिवशी त्याला भेटायला आले त्या दिवशी त्यांच्या अंगावरती ती साडी होती। आणि म्हणजे बघा किती साधारण माणसं, बिग बॉसच्या घरात येत असताना त्यांनी अक्षरशः बाहेर चप्पल काढल्या, म्हणजे ग्राउंड टू अर्थ कशाला म्हणतात तर ते हे आहे। आणि खूप भारी वाटलं, कारण एक साधारण मुलगा आहे, त्याच्या बहिणी त्याला 5 आहेत, तर त्याच विनर्स पासून तो काहीतरी आपल्या घरासाठी थोडंफार काहीतरी करेल। आणि राहिला विषय तर त्याचा घर बांधायचा, तर ते तिथं आता घर काय, आता एक राजमहल बांधेल अशी एक म्हणजे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। त्याच्या लवकरात लवकर सर्वचे सर्व त्याच्या विशेष पूर्ण होत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की लग्न करायचं म्हणतोय, तर भावा एकच सजेशन आहे, आता काही लग्नाच्या भानगडीत पडू नको, कारण लग्न करायला तुझं आणखीन एवढं एज नाही, भरपूर नाव आणखीन मोठं कर, त्याच्यानंतर मुलींची लाईन लागली पाहिजे तुझ्या पाठीमागे। तर एवढं सांगतोय। बिग बॉस मराठीचा जो विनर ठरलेला आहे आपला बिग बॉस मराठीचा सूरज चव्हाण, त्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा, त्याच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा त्याला शुभेच्छा। अल्लाह परमेश्वर करो त्याची आणखीन भरभराटी हो, कारण कोणी जरी त्याचं नसलं
तरी आत्या आहे, म्हणजे ते आत्या बहिणीने तर सांभाळ केलंच आहे, पण एक अनाथ असताना सुद्धा जो तो भोले बाबांना जो पोचतो, जो मरी मातेला जो पोचतो, तर ते दोन्ही त्याला आईबाप पावलेले आहेत. आई आणि वडील म्हणून त्यांनी खरंच खूप देवाने त्याच्या परिस्थितीसारखा त्याला कौल दिलेला आहे. तर सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आजचा व्हिडिओ इथे संपवतो. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.